श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज स्वामी प्रगट दिन. आज स्वामी प्रगट दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि माझं बघताय तर हे बघा, हळदीचं लेपन वगैरे लावून झालेलं आहे. आणि डेलीपेक्षा आज वेगळं काहीतरी केलं. वेगळं काय केलं म्हणजे आज हळदीच्या लेपनमध्ये गोमूत्र, त्यानंतर गोमूत्र घेतलं, अष्टगंध त्यामध्ये टाकलं आणि हे टाकलं, गुलाबजल टाकून हे सगळं मिक्स करून आज मी लेपन अशा पद्धतीने लावलं होतं. नंतर फुलवाती पाजळल्या आणि मग माझ्या दरवाजावर मी लिहिलं होतं, हे घर स्वामींचं आहे, आम्ही स्वामीच्या घरात राहतो, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण वाईट दृष्टी आपल्या ह्या म्हणजे जी काही वाईट दृष्टी आहे, हे पॅम्पलेट बघितलं किंवा हे वाचलं की ते बाहेरच्या बाहेर गेलीच पाहिजे, अशी स्वामींची शक्ती आहे खरंच. आणि मग नंतर स्वस्तिक दरवाजावर काढलेला आहे, त्यानंतर दरवाजाच्या साईडली दोन्ही पण काढलेल्या आहेत भिंतीला. आणि मग काय उशीर आपली देवपूजा उरकून घेतलं. देवपूजा पण झालेली आहे. इथं लेकीनी मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली. त्यावेळेस मग मी रांगोळी वगैरे काढून घेतलं. आजचा दिवस खूप छान गेला. आज होता शुक्रवार, उपवास पण होता आणि आज स्वामी प्रगट दिनाचा उपवास पण घडला माझा. उपवास म्हणजे असं होता की गावाकडे आमच्या यात्रा असती. आता अक्षयतृतीय झालं की येईल त्या शुक्रवारी, पण त्याचे उपवास केव्हापासून चालू होते, त्याचे उपवास पाडवा झाला की लगेच, म्हणजे पाडवा झाला की कोणता पण येईल त्या पहिल्या शुक्रवारी उपवास चालू होतो. तर हा उपवास गावाकडचा म्हसोबाचा होता, गावातल्या देवाचा. आणि मग तो उपवास पण झाला आणि नंतर मग स्वामी प्रगट दिनाचा पण आपला उपवास झाला. खूप छान वाटलं, मनाला खूप प्रसन्न वाटलं. अशी देवपूजा माझी नेहमीच असते, हे तुम्ही बघू शकताय. मला खूप प्रसन्न वाटतं देवपूजा वगैरे केले की. आणि एखाद्या दिवशी मी कंटाळा केला देवपूजेचा की मग सगळ्या घरात तर असं फ्रेश वाटत नाही आणि मग मनाला पण फ्रेश वाटत नाही, आळस आल्यासारखं वाटतं आणि पारूसं घर असल्यासारखं वाटतं. असं रोजच्या रोज दिवाबत्ती वगैरे झालं की, पण काय करता, मुलांचं शिक्षण चालू होतं, 10वीचं वर्ष, आणि माझ्या कामाच्या घाईत रोज काय देवपूजा होत नव्हती. चला आज स्वामींचं प्रगट दिन आहे, तर स्वामी समर्थांची मूर्ती छोटीशी आहे माझ्याकडे, अगदी काही मोठी नाही आहे. आणि देवघरात कमीत कमी 1.5 ते 2 इंचाचीच मूर्ती असावी म्हणतात. आणि त्याच याच्याने माझ्याकडे मूर्ती होती. आणि मग अभिषेक चालू करायला घेतला. अभिषेक करायच्या आधी जे छोटं तामण होतं त्याला हळदी कुंकू लावलं, अक्षदा वाहिले आणि थोडेसे फुलाच्या पाकळ्या टाकल्या आणि मग स्वामी समर्थांना त्याच्यामध्ये ठेवलं. आणि मग दूध हे केलं पहिले, नंतर दही हे केलं आणि मग मध घेतलं, मधाने अभिषेक केलं, साखर वाहिली. सगळं जे काय आहे ते साध्या आणि साध्या पद्धतीने केलं. अगदी काय असं म्हणजे स्वामींनी सांगितलं नाही की एकदम हे करा, असं शोभा वगैरे करा. मनात भाव असलं की खूप काही होतं. आणि खरंच माझ्या मनात खूप इच्छा होती स्वामीचं पारायण करायचं, श्री स्वामी सारामृतचं पारायण करायचं होतं. आणि मग इथं स्वामींना मी अभिषेक करून घेतलं. आता मूर्ती स्वच्छ क्लीन केली आणि मग त्यानंतर मी अष्टगंध लावून घेत आहे स्वामींना हळदी कुंकू लावायचं नाही, अष्टगंधच लावायचं असतं. आणि हो, मी माझ्या देवांच्या मूर्त्यांना अष्टगंधच लावते. म्हणजे जे अष्टगंधाचे देव आहेत त्यांना अष्टगंध आणि जे हळदी कुंकाचं आहे त्यांना हळदी कुंकू. म्हणजे देवाऱ्यात आता माझ्या दत्ताची मूर्ती आहे, श्रीकृष्ण आहे, गणपती आहे, त्यानंतर छोटा गणपती आहे, महादेव आहे. सगळ्या देवांना वेगवेगळं गंध लावते मी. आणि जे हळदी कुंकाचे देव आहेत ते म्हणजे रुक्मिणी आपली, त्यानंतर अन्नपूर्णा, तुळजापूरची अंबाबाई, खंडोबाच्या मूर्ती व सोबत बानाई आणि माळसाई, त्यांना हळदी कुंकू आणि खंडोबाला भंडारा. तर अशा पद्धतीने स्वामी समर्थांना आपला अभिषेक झाला आहे स्वामींना. आणि नंतर मग स्वामींना इथं गडूमध्ये पाणी भरून ठेवलं. एक साईडला शंख ठेवला. आता शंखाचं स्टँड नाही माझ्याकडे आणि खूप छोटंसं शंख आहे, तर मोठं शंख घ्यायला पाहिजे म्हणते, तर हा मी हळूहळू आता घेईनच. आणि स्वामी समर्थाचा हा फोटो माझ्या भावानी मला बड्डे गिफ्ट केलेला आहे. आणि मी घरातच स्वामींच्या फोटोंना हार बनवला लेकीने आणि मी मिळून. कसा झाला आहे ते तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि आजची पूजा कशी झाली. त्यानंतर पहिले तर दीप प्रज्वलित करून ठेवलेला आहे मी आणि मग नंतर स्वामींचा फोटो वगैरे ठेवला आणि असं चौरंगावर छान पूजा मांडली आणि केळी प्रसाद ठेवला. बघू शकताय तुम्ही. पूजा कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिल्यांदा मी अशी पूजा केली आणि खूप छान वाटलं. आज साहेब पण खूप खुश होते, त्यांना खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं त्यांचं पण. आणि ही पूजा केली आणि त्यानंतर आपल्याला इथं अक्षदा घेतलेला आहे मी हातावरती, थोडेसे अक्षदा घेतला आहे, फुलांच्या पाकळ्या घेतले, हळदी कुंकू घेतलं आणि आपल्याला इथं संकल्प करून घ्यायचं आहे. संकल्प केलं, मनात काय भाव असेल ते मी सांगितलं, माझी इच्छा काय होती ते. आणि नंतर मग हे संकल्प आपल्याला म्हणजे पाण्यात, हातात जे घेतलेलं अक्षदा फुलं ते आहेत ते पाण्यात सोडायचं आणि स्वामी समर्थ
स्वामी चरित्र सारामृतचं इथं मी ग्रंथ ठेवलेला आहे, त्याची पण पूजा करून घेतली आणि मग आपला संकल्प मी मनात जी इच्छा होती ते मी इथं बोलत होते आणि त्यामुळं हा व्हिडिओ असाच थांबलेला आहे. तर चालू आहे व्हिडिओ, पण आपण जे मनात बोलतो ते सगळ्यांना कळलंच पाहिजे असं काही नाही. संकटे येतात जाते, दुःख येतात जाते, त्यानंतर कर्ज पण होतं जातं आणि कर्ज हे होतं. मला तर शक्यतो कर्ज पाणी सासरच्या लोकांमुळं झालेलं आहे, भावकीच्या नंदेच्या लेकरांमुळं. बरेचसं माझे माहेरच्या लोकांचं सतत मला सपोर्ट असतं आणि बऱ्याच वेळा असं झालं की मला सासरच्या लोकांमुळं कर्ज झालं आणि मग माझ्याकडनं स्वामींना गुलाब अत्तर लावायचं राहिलं होतं. म्हटलं पहिले पोथी वाचायच्या आधी फुलांना गुलाब अत्तर लावून तेच मी स्वामींना लावलं आणि तो फूल समोर तसंच ठेवलं. फोटोला पण हलकंसं गुलाब अत्तर फुलाला लावून तो फोटो हे करून घेतलं होतं आणि फोटो क्लीन करून मस्त असा हार बनवला होता. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल. आणि स्वामी समर्थचं जे चरित्र सारामृत आहे त्याला पण हळदी कुंकू नाही लावता अष्टगंध आणि अक्षदा वाहिल्या आणि फूल वाहिलं आणि आता चालू करायचं आहे आपल्याला पहिलं अध्यायापासून ते 21 अध्यायापर्यंत. मी हे श्री स्वामी चरित्र सारामृत जवळजवळ मला वाटतं 2 वर्ष झालं माझ्या घरात आणलं, पण माझं पूर्ण पारायण किंवा पूर्ण अध्याय कंप्लीट झालेलेच नव्हते आणि आज माझी इच्छा कंप्लीट झाली. मी आज 2 वर्षापासून मी म्हणते की मला स्वामी प्रकट दिना दिवशी हे पारायण करायचं, पण ते काय झालं नाही. आज 2 वर्षाखाली पण मी खूप विचार केला पण झाला नाही. त्याच्यानंतर मागच्या वर्षी पण विचार केलं, झालं नाही. आणि मग ह्या वर्षी स्वामींची सेवा मनापासून करायला घेतली की स्वामींनी ती सेवा करून पण घेतली माझ्याकडनं आणि खूप छान वाटलं. कमीत कमी हा अध्याय मी पहिल्यांदा वाचले, त्यामुळे मला थोडासा वेळ गेला असेल, कुणाला किती वेळ जातो. आणि खरंच जे कोणी हे स्वामी सारामृतचं स्वामी चरित्र सारामृतचा जे आहे ते प्रत्येक वेळी जे कोणी नेहमी पारायण करतं त्यांनी खरंच मला कमेंटमध्ये सांगा की हे पारायण 1 ते 21 अध्यायाला किती वेळ लागतो. मला कमीत कमी 3 तास तरी गेले, पण माहीत नाही हे किती वेळात व्हायला पाहिजे होतं. पण जेवढी सेवा स्वामींनी करून घेतली तेवढा वेळ मी केली बसून एका जागी न हलता, न लक्ष विचलित करता. बऱ्याच वेळा थोडंसं अधूनमधून खोकला येत होता, पण मी थोडं पाणी पित होते, कारण खूप वेळ ते एकसारखं वाचन कधी असं होत नाही आणि खूप दिवसातनं असं वाचन झालं होतं. नरेंद्र महाराजांचे मी ग्रंथ वाचते, स्वामींचे, माझ्या माऊलींचे, पण आता ते पण सध्या कामामुळं, मुलांच्या अभ्यासामुळं, मुलांच्या गडबडीत, परपंचामुळं होत नाही. आज स्वामींचं आवडीचं जेवण बनवलं. आपण काय पुरणपोळी वगैरे पंचपक्वान्न नाही बनवलं, पण स्वामींना घेवड्याची भाजी खूप आवडती. मी हे प्रत्येक म्हणजे पाहिलं होतं, ऐकलं होतं. मग आज स्वामींच्या आवडीची घेवड्याची भाजी आणि तिखट वरण, थोडंसं तिखट वरण, भात, शिरा, चपात्या आणि कुरड्याचं नैवेद्य दाखवलं होतं. बघा तुम्ही, मी घरी हार बनवला आहे. फुलं खूप स्वस्त मिळाले होते मला परवा दिवशी, तर मी हे फुलं आणले होते. जवळजवळ अर्धा किलो फुलं आणले होते आणि खूप छान असा दाट हार बनवला मी. आणि पिवळ्या फुलांचा हार घालायचा होता, पण मध्ये मध्ये पिवळे फुलं घातले. आज सकाळी असं झालं की मला पिवळी फुलं जेवढी भेटली तेवढीच आणली मुलांनी. खरंच पिवळी फुलं स्वामींना खूप आवडतात, पिवळं वस्त्र आवडतं. तर आज माझ्या अंगावर जे तुम्ही मी पारायणला बसलेली साडी बघताय ती मी पिवळे जोगेश्वरीला पहिल्यांदा गेले, ते व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, तिथून आणली होती आणि आज ती साडी घातली होती आणि पिवळी साडी घालूनच मी पारायण केला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपली साधी भोळी बाबडी सेवा केली आहे. स्वामींना विनवणी आहे की स्वामी माझे सगळे संकट दूर होऊ द्या. खूप छान वाटलं. श्री स्वामी समर्थ सगळं.